अरे सह्याद्रीच्या दरी कपारिया अरे सह्याद्रीच्या दरी कपारिया कुमुद्याची ललकार महाराष्ट्राचा बुलंद आवाज देश का नेता कैसा हो और शरदपवारांचा बाले किल्ला और संघर्षाचे नाव गड्यानो आहे शरद पवार संघर्षाचे नाव गड्यानो आहे शरद पवार संघर्षाचे नाव गड्यानो आहे शरद पवार सह्याद्रीच्या दरी कपारी सह्याद्रीच्या दरी कपारी कुमुद्याची ललकार बसू शकता संघर्षाचे नाव गड्यानो आहे शरद पवार आहे शरद पवार फुले शाहू अन भीमरायाच्या विचाराची ती धार हे विचाराची धार आहे विचाराची शिवरायाच्या समत डाव्या बाजूला भरपूर जागा शिल्लक आहे. आपण डाव्या बाजूला बसून घ्यावं. शिवरायाच्या समतेचा शिवरायाच्या समतेचा शिवरायाच्या समतेची वाट पुढे नेणार देशाचे नेते आदरणीय साहेब मंचावरती उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूयात. एकच गगनभेदी घोषणा देऊयात. त्या दिल्ली पथाची कानफळी बसू देत. देश का नेता कैसे हो देश का नेता कैसे हो. धन्यवाद. स्टेजच्या उजव्या बाजूला उभे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, समर्थकांना, नागरिकांना विनंती आहे की डाव्या बाजूला जागा आहे, आपण डाव्या बाजूला येऊन बसू शकता. यानंतर बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आदरणीय साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचा एकच भव्य जंगी असं स्वागत होत आहे. आदरणीय साहेबांचं बीड नगरीच्या, बीड जिल्ह्याच्या वतीनं, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच्या वतीनं स्वागत होत आहे. आता काहीच देऊ आता काहीच देऊ फक्त एवढं नाव लक्षात राहून भैयाकडे नंतर घेऊ. धन्यवाद. यानंतर या भव्य सभेला महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या प्रचारार्थ या सांगता सभेचं प्रास्ताविक करण्यासाठी बीड जिल्ह्याचे, बीड विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संदीपभाई क्षीरसागर यांना मी विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. आजच्या या सभेच्या निमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे भाग्यविधाते आपले नेते आदरणीय साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि सर्व मित्र पक्षाचे सर्व प्रमुख, सर्व ज्येष्ठ, सर्व आदरणीय, इथं आलेले बीड जिल्ह्यातून आलेले सर्वच मान्यवर, सर्व माझे युवक मित्र, माझ्या महिला आई भगिनी, साहेब उमेदवार आपण बजरंग बाप्पा जाहीर केले. बजरंग बलीनी
जशी रावणाची लंका जाळली होती साहेब, तसंच आपल्या बाप्पानी या 15-20 दिवसात भाजपाची लंका जाळून टाकली आहे साहेब. बाप्पा आपले उमेदवार हे निवडून येणारच साहेब. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेल साहेब की आपले सर्व मित्र पक्ष, सर्व नवीन नेमलेले आपले सर्व पदाधिकारी एका जुटाने एका जोमाने कामाला लागलेत साहेब. पण आवर्जून तुम्हाला या व्यासपीठावरती सांगेल साहेब की या व्यासपीठावरती आणि समोरच्या या सर्व मतदारांच्या मनामध्ये एवढंच आहे साहेब की लोक तुमच्या सोबत आहेत. येणाऱ्या काळामध्ये बजरंग बाप्पा तर निवडून येणारच, सत्ता पण आपली येणारच. पण साहेब या सर्वांची विनंती आहे, जे आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला हे जे सोडून गेले साहेब, त्यांना कुणालाच तुम्ही परत घेऊ नका साहेब. मी आवर्जून मी थोडक्यात माझं भाषण संपवणार साहेब, पण एक प्रसंग माझ्या जीवनातला सांगतो मी आपल्या सर्वांना की इंडियाची आमच्या 13 आमदाराची बैठक पक्ष सोडून गेल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी नेहरू प्लॅटिनियम इथं लावली. त्या बैठकीच्या नंतर त्या बैठकीला आम्ही 13 आमदार होतो. पवार साहेबांना आपल्याला निर्णय काय करायचा या विषयावरती जयंत पाटील साहेब, टोपे साहेब आपण सुद्धा त्या बैठकीला होते. आणि सर्वांनी चर्चा केल्यानंतर साहेबांनी तिथं असं सांगितलं की अडचणीच्या काळे तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील, सगळ्या अडचणी होतील. आणि साहेबांनी आम्हाला सगळं सांगितलं आणि साहेब तिथून उठून चालले लागले. तर जयंत पाटील साहेब तिथं होते, टोपे साहेब आपण आठवतं. जयंत पाटील साहेबांनी त्यांना प्रश्न विचारला, साहेब तुम्ही कुठं चाललेत? तर साहेबांनी सांगितलं की मी इंडियाच्या बैठकीला चाललो. म्हणजे आज आपल्याला अडचणीच्या काळात काही जरी झालं तर आपली पुरोगामी विचारासोबत आपल्याला राहायचं आणि लढायचं, हा आदेश साहेबांनी आम्हाला तिथं दिला. आवर्जून सांगेल साहेब की मागच्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा मी त्याचा उल्लेख केला होता की काकू माझ्या आजी असताना आम्ही पुरोगामी विचाराचं आमचं घर आहे साहेब. त्या विचाराला सोडूनच मी आपल्या सोबत आलो साहेब. एक घरचा मेंबर, घरचा मुलगा म्हणून तुम्ही मला सांभाळलं साहेब. मला तिकीट दिलं, या लोकांनी आशीर्वाद दिले, आपण सगळ्यांनी ताकद लावली साहेब, म्हणून मी निवडून आलो. पण प्रामुख्याने मी इथं सांगेल साहेब की या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा जातीपातीचं विष पेरलं जात आहे साहेब. पण मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेन, एक जिवंत उदाहरण माझं आहे. जातीपाती जर बोललं टोपे साहेब आणि देशमुख साहेब की तर माझा समाज, माझी जात म्हणली तर 1% मध्ये साहेब मतदारसंघामध्ये. ही फक्त पवार साहेबाची ताकद आणि या सर्वांच्या आशीर्वादामुळं हा जिल्हा पुरोगामी विचाराला जिल्हा आहे साहेब. आणि सर्वात महत्वाचं साहेब, जे लोक आपल्याला सोडून गेले, ज्यांनी आपली भूमिका सोडली साहेब, भविष्यामध्ये त्यांच्या निवडणुकीला त्यांची अवकात दाखवल्याशिवाय ही लोक त्यांना सोडणार नाही साहेब. शेवटी मी एवढं एकदा सांगतो की बीड जिल्ह्याचा इतिहास आहे. जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये आपल्या विचाराचा खासदार निवडतो साहेब, तेव्हा दिल्लीमध्ये सरकार आपली येते. आणि निश्चितपणे या सर्वांच्या आशीर्वादामुळं बजरंग बाप्पा दिल्लीला जाणार आणि आपली सरकार दिल्लीमध्ये येणार. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण आशीर्वाद द्यायला आलेत, त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मान माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद भैयासाहेब. एक दुर्दम्य अशा प्रकारचा इच्छावाद इथे त्यांनी बोलून दाखवला. यानंतर माजी आमदार आदरणीय सय्यद सलीम यांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. लोकशाही आघाड़ी के उम्मीदवार आदरणीय बजरंग बप्पा, इनके प्रचार को आए वाले तुम्हारे हमारे सबके नेता आदरणीय साहब, उनके साथ आए हुए आदरणीय देशमुख साहब, टोपे साहब, मोहतरमा फौजिया मैडम, आज के संयोजक संदीप भैया, मंच पे बैठे हुए सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मित्र पक्ष और घटक पक्ष के सभी पदाधिकारी, सामने बैठे हुए भाई और बहनों, 13 तारीख के होने वाली इलेक्शन, लोकसभा के इलेक्शन, ये तुम्हारे हमारे लिए बहुत अहम इलेक्शन है. क्योंकि आपको सबको मालूम है कि पवार साहब, उद्धव ठाकरे साहब, ये महाराष्ट्र की मराठी अस्मिता है.
बीजेपी जातिवादी पार्टी हमारी मराठी अस्मिता को सत्ता का दुरुपयोग करके हमारे अस्मिता को खत्म करने का काम कर रही। 13 तारीख को बजरंग बप्पा को चुन के देंगे, हमको उनको ये बताना है हम कोई भी चीज बर्दाश्त कर सकते हैं, लेकिन हम हमारे अस्मिता को अगर ठेस पहुंची होंगी तो हम बर्दाश्त नहीं करने वाले। मैं यहां पर 5 बजे प्रचार खत्म होने वाला है। 15-20 दिन से प्रचार में 2 मुद्दे जो बीजेपी के हैं मैं उसमें खुलासा करने वाला हूं। हमारे भीड़ के पालक मंत्री बोले जाति पातीचा राजकारण कोरोना का विकास सर मतदान करा। मैं हमारे पालक मंत्री साहब को बोलना चाहता हूं, पालक मंत्री साहब, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के घटक पक्ष के किसी भी नेता ने, किसी भी कार्यकर्ता ने पूरे इलेक्शन में जातिवाद के ऊपर बात नहीं की, लेकिन अंबाजोगै में परसों सभा हुई, हमारे प्राइम मिनिस्टर मोदी साहब ने वहां डायरेक्ट मुसलमानों को टारगेट करने का काम किया। यह गलत बात है, हम हर चीज बर्दाश्त नहीं कर सकते। दूसरी बात, ये विकास की बात करते, बीजेपी को और उनके घटक पक्ष को विकास के नाम पे मत मरने का अधिकार नहीं है। उसकी वजह इसी है कि साहब जब ये सत्ता परिवर्तन हुआ उसके बाद संदीप भैया ने भूमि के लिए पावर संगठन की 2023 के नियतियों में ग्रामीण भाग के रास्ते को और ग्रामीण भाग के जल संचरण काम को बीड़ शहर में 75 करोड़ रुपए मंजूर हुए थे। यह सरकार ने बीड़ शहर के लोगों के साथ, बीड़ मतदार संघ के लोगों के साथ भेदभाव किया और 75 कोटी रुपए के काम रद्द किए। इनको मत मांगने का अधिकार नहीं है। आज बीड़ शहर के अंदर 3 लाख लोक संख्या है। बीड़ शहर के अंदर 15 दिन को पानी आ रहा, 20 दिन को पानी आ रहा। एक तरफ केंद्र शासन बॉडी हर घर जल हर घर नल, लेकिन आप देखेंगे कि यहां पर जो तो लोगों को पानी से महरूम किया जा रहा, उसकी सब जवाबदारी ये सत्ताधारी पार्टी के पर है। उसकी वजह इसी है कि आपको मालूम है कि अटल पानी पूर्व योजना 25 MLD की पूरी मंजूर है, काम पूरा होने वाला है। खाली नगर पालिका की तरफ 36 कोटी रुपए थक बाकी होने की वजह से नगर पालिका लेट बिल ने भर रही, इसलिए MSC भी हमको अतिरिक्त भार नहीं दे रही, जिसकी वजह से आज हो तो वो ये योजना चालू हो रही। शासन के पास संदीप भैया ने विधानसभा में प्रश्न उठाए, डिप्यूटी में प्रश्न उठाए, लेकिन शासन मानने को तैयार नहीं। आपके तल्ला के लिए मैंने खुद हाईकोर्ट में पीआर दाखिल करा कि ये 36 कोटी रुपए शासन ने भरना चाहिए। ये जो तो भेदभाव करने वाले लोग हैं, इनको मत मांगने का अधिकार नहीं है। आने वाले 13 तारीख को आप बता के दो कि हमारे साथ अगर कोई भेदभाव करता होगा तो उसके साथ हम क्या करने वाले। वक्त की कमी की वजह से मैं ज्यादा बात नहीं करता हूं। मैं एक शेर के साथ अपनी तकरीर खत्म करता हूं। बदल जाओ वक्त के साथ, बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो। बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो। मजबूरियों पे मत कोसो, हर हाल में जीना सीखो। खुदा हाफिज, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय साहेबांचा एक छोटासा सत्कार होत आहे। आदरणीय साहेबांना विनंती करतो, आदरणीय माजी मंत्री नवले साहेबांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं। श्रद्धेय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पवार साहेबांच्या रूपानं 85 वर्षाचा तरुण सेनानी महाआघाडीचं मार्गदर्शन आणि नेतृत्व करतोय। त्यांच्याकडे ज्ञान आहे, अनुभव आहे, लोकसंग्रह आहे। या सगळ्यांच्या बळावरती भाजपचा तंबू हवेमध्ये भिरकावला जाईल आणि कमळाची एक एक पाकळी, एखादी पाकळी बिंदुसरेमध्ये, दुसरी मांजरामध्ये आणि तिसरी गोदावरीमध्ये। पाऊस पडल्यानंतर ह्या सगळ्या पाकळ्या
बंगालच्या महासागराला जाऊन मिळतील आणि लुप्त होतील. बीड जिल्ह्याने संकल्प केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाआघाडीचा उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना लोकसभेमध्ये पाठवायचं. भवानी मातेचा पोट हा तुतारी वाजवणाऱ्या माणसासोबत नाचवायचा, बेल भंडार उधळायचा आणि पवार साहेबांची सोबत करून लोकसभेमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना पाठवायचं. हा बीड जिल्ह्याचा संकल्प आहे. दुसरा संकल्प बीड जिल्ह्याचा आहे, परळीची एका कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढायची आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे. लोकांना गृहीत धरणं सोडून द्या. बीड जिल्ह्यामध्ये लोकांना धमक्या देणं सोडून द्या. बीड जिल्हा हा परिवर्तनवादी आहे आणि यावेळेस काळ्या दगडावरची रेग आहे. बीड जिल्हा परिवर्तन करणार आहे, तुम्हाला घरी बसवणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये आमच्या मनोज जरांगे पाटलांनी तरुणांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण केलेली आहे आणि तीच मनोज जरांगे पाटलांची ऊर्जा भारतीय जनता पार्टीला कसपटाप्रमाणे हवेमध्ये भिरकावून देईल. बजरंग बाप्पा सोनवणे हा शेतकऱ्यांचं पोर आहे, सामान्यांचं पोर आहे. हा संघर्ष अहंकार विरुद्ध विनयशीलता हा संघर्ष आहे. हा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा हा संघर्ष आहे. हा संघर्ष सहज उपलब्ध होणारा उमेदवार विरुद्ध 5 वर्ष अदृश्य असणाऱ्या उमेदवार अशा प्रकारचा संघर्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांना लोकसभेमध्ये पाठवणे ही आपली जिम्मेदारी आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची भाजपा कधीच गंगेला मिळाली, तिचं पावित्र्य कधीच संपलेलं आहे. आताची भाजपा झूठ बोलो, झूठा प्रचार करो, झूठ के राह पर चलो. राह दिनदौड़ी का एक शेर है, झूठों ने झूठों से कहा, झूठों ने झूठों से कहा सच बोलो. घर के अंदर झूठों की मंडी लगी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो भारतीय जनता पार्टी. त्यामुळे या पार्टीपासून आपण सावध राहा आणि बजरंग सोनवणे हा जो सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीला लोकसभेमध्ये पाठवा. महाराष्ट्रातली जनता पवार साहेबांची झुंज आणि कष्ट पाहते. राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत जे घडलं त्याचा बदला घेण्याची वेळ 13 तारीख आहे आणि ही 13 तारीख निश्चितपणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद करणारी तारीख राहणार आहे. एवढं एक सांगतो, आमच्या मित्रमंडळाचे कार्यकर्ते अशोक रोमन सहित सर्व कार्यकर्ते जे धनदांडगे शेवटच्या 2 रात्रीमध्ये पैसे वाटण्याचा प्रयोग करणार आहेत त्यांच्या पाठीवरून हात फिरवा मायेचा आणि त्यांना पोलिसाच्या ताब्यात देऊन सांगा की लोकशाही हा धनदांडगेपणा चालणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टेजच्या डाव्या बाजूला भरपूर जागा आहे. मागे जे उभारलेली लोक आहेत त्यांनी डाव्या बाजूला यावं. धन्यवाद साहेब. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर यांना मी विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये या सभेला संबोधित करावं. मी सर्वच वक्त्यांना विनंती करतो की आदरणीय साहेबांचा 5 वाजता टेक ऑफ असल्यामुळे आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी वंदन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र. आज महाविकास आघाडीची हे सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार साहेब व आदरणीय व्यासपीठ. आज ह्या प्रचार सभेला साहेबाला एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या 13 तारखेला बजरंग बाप्पा सोनवणे यांना तुतारीधारा माणूस ह्या चिन्हावर मतदान करून शिवसैनिक त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार आहे आणि पंकजाताई मुंडे यांना
माहेरी पाठील्याशिवाय ही शिवसेना आता जिल्ह्यामध्ये शांत बसणार नाहीये. कारण की ज्यावेळेस उद्धव साहेब वर्षावरून बाहेर निघले त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र रडत होता. त्यावेळेस आता बदला घ्यायची वेळ आलेली. हे मोदी आणि अमित शहा यांना इथं आता गाडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही. जरांगे पाटलांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलेला आहे त्याला असं पाच पिढ्या गाडा की परत ते उठता सुद्धा आलं नाही, असं आपल्याला ह्यांना गाडून टाकायचंय. येणाऱ्या 13 तारखेला प्रचंड मताने आपल्याला बजरंग बाप्पा सोनवणे यांना दिल्लीला पाठवायचंय. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेबांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. बीड येथील या विराट सभेला संबोधित करत असताना ज्याने अवघा महाराष्ट्र एक हाती आपल्या ताकदीवरती फिरवला ते आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, अनिलजी देशमुख साहेब, राजेशजी टोपे साहेब, संदीपजी क्षीरसागर भैया आणि सन्माननीय मंच. मित्रांनो, मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो आणि आमची निवडणूक मतदान 7 तारखेला संपलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोंडी फोडण्याचं काम मोहिते पाटील घराणं आणि उत्तमराव जानकर हे दोघेही पहिल्यांदा बाहेर पडून याची सुरुवात केली. मित्रांनो, ही निवडणूक ही अशा टप्प्यावरती आहे. गेली 10 वर्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये यांचं सरकार आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये या भारतीय जनता पार्टीची जी फरफट चालू आहे, 10 वर्षामध्ये यांनी काय विकास केला तरी एका मतदारसंघामध्ये 150 कोटी रुपये वाटले. हाच यांचा विकास. प्रत्येक तालुक्याला 30-30 कोटी रुपये आणि त्यामध्ये सुद्धा बनावट नोटा. इतका घसरलेला स्तर राजकारणामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिला नाही. तालुक्यासारख्या ठिकाणी माळशिरसमध्ये नरेंद्र मोदींची सभा म्हणजे बाजारामध्ये मोदींना फिरवण्याची यांच्यावरती वेळ आली. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी मोदी काय म्हणले, काय भाषण केलं? बाळू मामाच्या नावानं सांग बोलं एवढं आणि जय मल्हार हे 2च शब्द सांगण्यासाठी आले होते. दुसरं माळशिरसमध्ये सभा घेण्याचं त्यांचं काही प्रयोजन नव्हतं. ना मोदींच्या सभेला कुणी गेलं ना त्यांची लाट आली. मी तुम्हाला आजच ठामपणानं सांगतो की मोदीच्या सभेनंतर माळशिरस तालुक्यामध्ये फक्त 15% मतं भारतीय जनता पार्टीला मिळतील. पेटी उघडल्यानंतर मला निश्चितपणानं सांगा. मी या बीडमध्ये अनेक ठिकाणी फिरलेलो आहे. गावोगाव सगळा धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा मी या बीड जिल्ह्यामधूनच पेटवलेला होता आणि औरंगाबादच्या आम खास मैदानावरती आपण सभा घेतली होती. मित्रांनो, आपल्याला आरक्षण तर दिलंच नाही, पण कोर्टाचे सुद्धा दरवाजे बंद केले आणि आज
डीएम आणि पीएम एवढं दोनच चालू आहे ना. कधी धनगर समाज ज्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला नाही. उलट पवार साहेबांनी 2-2 वेळा शिवाजी राऊत असतील आणि आमच्या महिला राष्ट्रवादी पक्षामध्ये असताना 2 वेळा धनगर समाजाला जिल्हा परिषदचे अध्यक्ष वेगवेगळे सभापती केले. परंतु या डीएमनी आणि पीएमनी कधी केलं नाही. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की निश्चितपणानं धनगर समाजाचे आजही नेते त्या ठिकाणी मोदींचा पिवळा फेटा गोंगडा आणि काठी देऊन सत्कार करत आहेत. ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही त्याच्या हातामध्ये काठी का त्याच्या पाठीमध्ये काठी? त्याच्या पाठीमध्ये काठी घातली पाहिजे. आणि हे सांगण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मी आलेलो आहे. निश्चितपणानं आज अजितदादा वेगवेगळ्या लोकांना दम देत आहेत. त्या दम मध्ये दम आहे असं मला वाटत नाही. काल अशोक आमचे पवार घोडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे त्यांना सांगितलं तुम्हाला पाडूनच टाकेन. इतका दादामध्ये दम राहिलाय का? मोदी कुठंतरी मध्य प्रदेशामध्ये म्हणले अजितदादाचं नाव घेतलं आणि दादा पक्ष बदलून गेले. माग धरणात मुतले होते आणि नाव घेतल्याबरोबर आता चड्डीत मुतले का नाही? आणि म्हणून त्यांच्या धमक्याला घाबरू नका. महाभयानक धमक्या आम्हालाही दिलेल्या होत्या. प्रत्येक नेत्याला घरामध्ये बसवणं आणि या जनतेला तुमच्या बाजूने कुणीच नाही. सगळे नेते आमदार खासदार सगळे मंत्री आमच्या बाजूला आहेत आणि तुम्हाला आव्हाने कुणीच नाही. हे दाखवण्याचा दडपशाही आणि झुंडशाही निश्चितपणाने या राज्यामध्ये चालू आहे. तर ते मित्रांनो हातामध्ये निवडणूक घेऊन आम्हाला ती बंद करावी लागणार आहे. एवढाच सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आपण येणाऱ्या 13 तारखेला या जिल्ह्यामध्ये चमत्कार घडला पाहिजे. कधीतरी बदललं पाहिजे आणि बदलल्याशिवाय आपल्याला महत्व येत नाही, जनतेला महत्व येत नाही. आणि म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे या बीडमधून क्रांती करतील एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर माजी मंत्री आदरणीय टोपे साहेबांना विनंती करतो की सभेला संबोधित करावं. आपल्या सर्वांचं दैवत आणि तुमचे आमचे सर्वांचे नेते, देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ सहकारी अनिल देशमुखजी, फौजिया खानजी, आपले लोकप्रिय आमदार श्री संदीप भैया क्षीरसागरजी आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी, महाविकास आघाडीचे सर्व घटक, आपले बजरंगबली आता 5 मिनिटात आपल्यामध्ये येणार आहेत. ते प्रचाराला जरा बाहेर होते. ते येण्याच्या अगोदर जरा आपल्या घशातली खरखर दूर करू. बोलो बजरंग बली की, रामकृष्ण हरी. अजून जोरात, रामकृष्ण हरी. मित्रांनो मी आपला शेजारी आहे, आपल्या मराठवाड्यातला आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करायला आलेलो आहे की तुमच्या आमच्यात रमणारा जिल्हा परिषद, सहकार, उद्योग सर्व क्षेत्रातला अनुभव असलेला एक कुशल संघटक आणि तुमचा आवाज लोकसभेमध्ये जो बुलंद करू शकेल असा आपला आवडता उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडून द्या, अशी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करू इच्छितो.
मित्रांनो, मी अगदी थोडक्यात बोलणार. मला एक 3 ओळीचं गीत सांगायचं की ज्या गीताचा अर्थ असा आहे की का महाविकास आघाडीला मतदान द्यायचं. मित्रांनो, या गीतामध्ये असं आहे, कुणी पाहिली झाडी म्हणजे शिंदे गट, कुणी पाहिली झाडी, कुणी चोरली घडी, कुणी दाखवली ईडी, परंतु जनतेच्या मनात मात्र फक्त महाविकास आघाडी. मित्रांनो, हे पक्ष चोराचोरीचं काम, हे लोभ आणि लाभ मिळवून देण्याचं काम, हे धाकदपटशाही करण्याचं काम, खऱ्या अर्थाने सध्याचं राजकारण हे द्वेष, मत्सर, सुडाचं राजकारण, जातीपातीचं राजकारण, धर्मांधतेचं राजकारण, हे राजकारणाची पातळी खाली घालवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं. आणि म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही. त्याचं कारण पहिलं हे की हे द्वेषाचं राजकारण करतात. मित्रांनो, दुसरं महत्वाचं कारण हे आहे की मोदी गॅरंटी नावाची गॅरंटी ही आता एक्सपायरी डेट झाली. जसं औषध एक्सपायरी डेट होतं तसं एक्सपायरी डेट झालेली ही गॅरंटी संपलेली. ना काही महागाई दूर झाली, ना बेरोजगारी दूर झाली, ना तुम्ही आम्ही सगळे कापूस पिकवणारे, सोयाबीन पिकवणारे शेतकरी आहोत ना आपला शेतीमालाला भाव मिळाला. आणि त्यामुळं मित्रांनो, हे सगळं जुमला सरकार आहे. म्हणून आपल्याला भाजपला मतदान करायचं नाही. मित्रांनो, यांचा कारभार भाजपचा ठीक नाही. कारण आपल्या देशावर प्रचंड मोठं कर्ज मोदी सरकारच्या काळामध्ये निर्माण झालं. 50,000 लाख कोटीवरून 200 लाख कोटीवर आपलं कर्ज गेलं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोक्यावर 1.5 लाख रुपयाचं कर्ज आहे. मोदी सरकारला तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत. मात्र नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या आणि अशा पद्धतीचे 38 मोठे उद्योजक ज्यांनी बँका बुडवल्या, तुमच्या आमच्या कष्टाचे पैसे जे बँकेत असतात आणि त्या बँका बुडवल्यानंतर मोदी सरकारने त्यांच्या तिजोरीतून पैसे काढून ह्या बुडव्यांची भरपाई केली. अशा भाजपला मतदान देऊ नका, हेच माझं या निमित्ताने आपल्याला सांगणं आहे. मित्रांनो, मतदान महाविकास आघाडीला, इंडिया आघाडीला का द्यायचं याचे 2च कारण मी सांगून माझी जागा घेणार. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धवजी असतील, आदरणीय राहुल गांधी असतील, हे तिघही लोकनेते आहेत. हे कुठल्याही पद्धतीनं विचाराशी तडजोड करत नाहीत. त्यांचं केंद्रबिंदू जर कोणी असेल तर तुम्ही बसलेली जनता मायबाप ही केंद्रबिंदू आहे. आणि त्यामुळं आपल्याला मित्रांनो त्यांना आधार आणि साथ दिली पाहिजे. मित्रांनो, आज मला आपल्याला सांगायचं की महाविकास आघाडीचे अत्यंत महत्वाची जी गॅरंटी कार्ड झालेलं आहे त्यातल्या 2 गॅरंट्या मला फक्त सांगायच्या. पहिली गॅरंटी, जो सुशिक्षित मुलगा आहे तो प्रत्येक डिप्लोमा किंवा डिग्री झालेल्या मुलाला नोकरी पक्की आणि नोकरी बरोबरच कुठल्याही परिस्थितीत विद्या वेतन 1 लाख रुपयाचं प्रतिवर्षी मिळणार म्हणजे मिळणार, हा महत्वाचा निर्धार त्या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, दुसरं म्हणजे गरीब महिलेला 1 लाख रुपये दरवर्षी मिळणार. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वामीनाथनच्या माध्यमातून कायदेशीर त्या ठिकाणी शेतीमालाला हक्काचा भाव मिळणार, हा महत्वाचा भाग. आणि त्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, या कारणासाठी मतदान करा. मी एकच सांगेल की मतदान एवढं महत्वाचं आहे की आपल्याला एवढंच एका शेरच्या माध्यमातून सांगेल, ना समझोगे तो मिट जाओगे हिंदुस्तान वालो, तुम्हारी दास्ता तक ना रहेगी दास्तानों में. अशा पद्धतीचं महत्व या उद्याच्या मतदानाचं आहे.
म्हणून तुतारी वाजवणाऱ्याला माणसाला मतदान द्या आणि मोठ्या मतांनी निवडून आणा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी व्यासपीठावर यावं ही त्यांना विनंती आहे. यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय अनिल देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित आजच्या या सांगता सभेला उपस्थित देशाचे नेते, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, मंचावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, त्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आप, सीपीआय, सीपीएम, विविध सर्व मित्र पक्षाची सर्व सन्मान्य मंडळी, या बीड शहराचे सन्माननीय आमदार संदीपजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, अतिशय महत्वाची अशी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. आणि आपल्याला सांगतो की पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या विदर्भामध्ये निवडणुका झाल्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिलला आमच्या विदर्भामध्ये निवडणुका झाल्यात, तिसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्यात, बारामती, सातारा या संपूर्ण भागामध्ये. आणि या तिन्ही टप्प्याच्या निवडणुकीचे ज्या पद्धतीची परिस्थिती आपण पाहतो, ज्या पद्धतीचे निकाल येणार आहे, या तिन्ही टप्प्याच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडणार आहे अशा प्रकारची संपूर्ण मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे. या चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या संपूर्ण भागाचं वातावरण अतिशय चांगलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरुद्ध केंद्रातली आणि राज्यातली याच्या विरुद्ध अतिशय राग त्या निमित्तानं लोकांच्या मनामध्ये आहे. कारण की या सरकारने, केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असो, महागाईच्या बाबतीत परिस्थिती काय आहे, बेरोजगारीच्या बाबतीत परिस्थिती काय आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत परिस्थिती काय आहे, या सर्व गोष्टी आपल्याला माहित आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर याच आपल्याला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होतो, काही भागामध्ये सोयाबीन होते. 2-2.5 वर्षापूर्वीचा हंगाम आठवा, जेव्हा शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं, त्यावेळेस कापसाला जवळजवळ 12,000, 12,500, 13,000, 13,500 मध्ये भाव मिळाले होते. यावर्षी कापसाला काय भाव मिळाले? 6,000 पासून सुरुवात झाली, आता कुठं 6, 7,500, 7,000 मध्ये भाव गेले. याचं कारण बंधू आणि भगिनी समजून घेतलं पाहिजे. या बीजेपी सरकारने जे कापड तयार करणारे कारखानदार आहेत त्यांना कमी भावामध्ये कापूस मिळाला पाहिजे म्हणून परदेशातनं कापूस आयात केला, त्याच्यामुळे कापसाला भाव मिळाले नाही. आणि ज्या पद्धतीनं कापसाची आयात परदेशात करायला पाहिजे होती ती केली नाही, त्यामुळे कापसाला भाव मिळाले नाही, मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान झालं. हे सरकार किती खोटं बोलते आहे. मी काही जास्ती बोलणार नाही, कारण की आदरणीय शरद पवार साहेब बोलणाऱ्यानंतर हे सरकार किती खोटं बोलत आहे याच्या बाबतीत काही गोष्टी मी आपल्यासमोर इथे सांगणार आहे. ते केंद्रातले नेते असो की ते राज्यातले नेते असो, कशा पद्धतीनं खोटं बोलून जनतेची दिशाभूल हे सरकार करत आहे हे आपल्याला माहित आहे. काही वर्षापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं की 2022 पर्यंत आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. झालं का उत्पन्न दुप्पट? नाही झालं. अरे आत्महत्या दुप्पट झाल्या पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपल्याला नरेंद्र मोदी यांनी 6 वर्षापूर्वी काही भाषण दिलं होतं, ते आपल्याला त्या निमित्तानं ऐकवतो कशा पद्धतीने त्यांनी खोटं आश्वासन आपल्याला उत्पन्न दुप्पट करून दिलं होतं. ते आपल्याला या ठिकाणी मी या स्क्रीनवर दाखवतो. लाव रे तो व्हिडिओ लाव जरा. एक बहुत बड़ा सपना देखा है और ये सपना हिंदुस्तान के हर किसान के भाग्य को बदलने का सपना है. हमारा सपना है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, आजादी के 75 साल जब हो, हमारे देश के किसान की आय
डबल होनी चाहिए, 2 गुना होनी चाहिए और उसके लिए हम काम करते। ऐकलं का? नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः आश्वासन झालं का पूर्ण? झाली का त्यांची गॅरंटी पूर्ण? नाही. तशाच पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी असं 6-7 वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं की प्रत्येकाच्या घरी आम्ही प्रत्येक परिवाराला आम्ही घर देऊ, घरकुल देऊ, अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी दिलं होतं. आणि ते घरकुल 2022 पर्यंत देऊ त्यांनी सांगितलं होतं. त्याचा सुद्धा जरा व्हिडिओ पाहत मी काय बोलले होते ते. आली आहे. मैंने मन में ठान के रखी है कि 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, अभी 4 साल बाकी है, 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, इस देश में एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिसका अपना खुद का घर। खरी गोष्ट आहे का? अरे आपल्या गावखेड्यात घरकुल भेटलं का प्रत्येक परिवाराला? तो बिचारा सरपंचाला लहानसा कोटा देते, 50 घराचा कोटा देते, गावात मागणे आले 200 लोक, कुठं तो सरपंच तिथं घर देणार आहे? अशा पद्धतीने यांनी एक खोटं आश्वासन दिलं होतं. या महिन्याभरामध्ये जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू झाल्या तेव्हापासून मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी साहेबांचे दौरे त्यांनी महाराष्ट्रात चालू आहे. मधात नरेंद्र मोदी साहेब आले होते आणि आता इलेक्शन आलं म्हणून शरद पवार साहेबांवर काहीतरी टीका करायला पाहिजे म्हणून त्यांनी शरद पवार साहेबांवर काय टीका केली होती की कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी काय केलं. तुम्हाला एक आठवण करून देतो मी, तुम्हाला आठवण करून देतो. या नरेंद्र मोदी साहेबांनी एका वर्तमानपत्राच्या वरिष्ठ पत्रकाराला मुलाखत देताना त्यांनी जेव्हा त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला पवार साहेबांच्या बद्दल आणि त्यांनी कशा पद्धतीने कृषी खात्यामध्ये काम केलं अशा पद्धतीचा जेव्हा नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला त्यावेळेस त्यात नरेंद्र मोदींनी काय बोलले होते मी आपल्याला सांगतो. त्या बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच. त्यानंतर पुढे त्यांनी दोन लाईनी परत वाचून दाखवतो. नरेंद्र मोदी साहेबांनी परत पुढे म्हटलं होतं की शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार साहेबांनी जो संघर्ष केला याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या सातत्याचा आग्रह व दबावामुळेच त्यामुळे शेतमालाला चांगल्या पद्धतीने लक्षणीय त्याच्या किमतीमध्ये वाढ मिळाली हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. आणि त्याच्यामुळे शरद पवार साहेब हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे मसीहा आहेत अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आणि तेच आता निवडणुकीच्या दृष्टीनं या महाराष्ट्रात आले तर आता उलट्या गोष्टी करतायत, शरद पवार साहेब टीका करतायत. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. तुम्ही केंद्रातले नेते घ्या की राज्यातले नेते घ्या, सर्व एक नंबरची खोटाटी. खोटं बोलल्याशिवाय त्यांना आठवत नाही. एक तुम्हाला देवेंद्र फडणवीसाचा इंटरव्ह्यू मी आपल्याला दाखवतो की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की अजितदादाच्या बाबतीत तुम्हाला काय, अजितदादाला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला तुमच्याबरोबर घेणार का, अशा पद्धतीचा 2-3 वर्षापूर्वी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता देवेंद्र फडणवीसला, त्यावेळेस देवेंद्र फडणवीसजी काय बोलले होते ते 2 मिनिटात आपण ऐका. समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार? एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. हा जो सिंचन घोटाळा आहे या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल आणि याच्यातले जे दोषी असतील, जे कुठले असतो, राष्ट्रवादीचे असो इतर कुठल्या पक्षाचे असो, प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईलच. तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग अशा पद्धतीनं हे सर्व देशाच्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या आणि महाराष्ट्रातले नेते सर्व कशा पद्धतीने खोटं बोलतात ते आपण पाहिलं. अरे ईडीचा धाक दाखवतात. दिल्लीमध्ये आपचे मुख्यमंत्री जनतेतून निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकला
तिकडे आदिवासी मुख्यमंत्री झारखंड त्यांना तुरुंगात टाकला. महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना तुरुंगात टाकला. अनिल देशमुख मला स्वतः तुरुंगात टाकला. आपल्याला सांगतो, मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची चौकशी चालू केली. चौकशी चालू केल्यानंतर ज्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक याची 8 दिवसामध्ये हत्या करण्यात आली. आणि याची जेव्हा आम्ही चौकशी चालू केली त्यावेळेस चौकशीमध्ये आम्हाला आढळलं की त्यावेळेचे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संपूर्ण प्रकरण केलं होतं. ते केल्यानंतर मी गृहमंत्री म्हणून त्या परमबीर सिंगला सस्पेंड केलं, त्याला सरकारी नोकरीतून काही लोकांना काढून टाकला. त्याच्यानंतर या आमच्या नागपूरच्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या परमबीर सिंगला पकडलं आणि सांगितलं की अनिल देशमुखनी तुला सस्पेंड केला, तुझ्या सहकाऱ्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकला, त्याच्यावर तू काही आरोप कर. या देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर त्या परमबीर सिंगला आरोप करायला लावला. माझ्यावर 100 कोटीचा आरोप झाला. ईडी लावली आणि मला तुरुंगात टाकला. त्याची 5-6 मध्ये चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर केस हायकोर्टात गेली. हायकोर्टाने 5-6 मध्ये ऐकून घेतला आणि निकाल हायकोर्टाने दिला. न्यायमूर्ती चांदेवालने निकाल दिला आणि हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये काही तथ्य नाही. अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही आणि अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याच्या बाबतीत हे हवेमध्ये आरोप करण्यात आले अशा पद्धतीचा निकाल दिला. न्यायमूर्ती चांदेवालने क्लीन चिट दिली. त्याच्यानंतर मी 14 महिन्यानंतर बाहेर आलो. एका खोट्या आरोपामध्ये मला फसवण्यात आलं. अशा पद्धतीनं ईडी आज अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आज ईडी आणि सीबीआयचा दाखवत आहे. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. आपले उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. या निवडणुकीमध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या मातनं आपले बजरंगी आपले उमेदवार आहेत. एक अतिशय धडाडीचा कार्यकर्ता, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उपाध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम करणारा, त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुतारी चिन्हावर उमेदवारी मिळाली आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्याला आशीर्वाद देऊन, बजरंगजींना आशीर्वाद देऊन त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय संबोधित करावं. रयते ते राजे कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक क्रांती महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्थापित सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, राजमाता अहिल्यादेवी, नगरनारायण भगवान बाबाच्या वास्तव्याने पावन पुनीत झालेल्या या भूमीत उपस्थित विस्थापित पांडुरंग जानते नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय ज्यांनी आताच आपलं मनोगत आपल्याला संबोधित केलं असे आमचे अनिलभाई देशमुख, त्याचबरोबर दुसरे मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व नेतेगण आणि समोर उपस्थित असणारे माझे मायबाप जनता जनार्दन, ज्यांच्या सर्व आशीर्वादाने या बीड जिल्ह्याची मुलुक मैदानी तोप आपल्याला जिंकायची असे माझे सर्व जनता जनार्दन साहेब. ज्या दिवशी तुम्ही तिकडे उमेदवारी जाहीर केली आणि इकडे जनता मला खासदार केलं, बालाघाटच्या रांगेत लहानाचा मोठा झालेला एक बजरंग सह्याद्री ने कोयत घेऊन आज माझी इथे मायबाप जनतेने लढा हातात घेतला. साहेब, मी प्रस्थापित नाही, माझ्या विरोधात प्रस्थापितांची रांग आहे. माझी लढाई सामान्य माणसाने हातात घेतलेली आहे म्हणून मी जिंकत आहे.
माझ्या आयुष्यात असली लाट मी कधीही पाहिली नाही जी आज बीड जिल्ह्यात आहे. साहेब, अल्पसंख्याक समाज संविधानाची लढाई लढतोय. सत्ता पक्षाने मराठा ओबीसी एकमेकावर आणून जातीचे राजकारण केले आहे. मात्र ते सपशेल हरले आहेत. कारण मी सर्व पक्षीय संविधान प्रेमी मतदारांचा उमेदवार आहे. साहेब, गावागावात तुतारी वाजत आहे. साहेबांच्या समोर जनतेला शब्द देतो, उतणार नाही, मातणार नाही. माझी हयात निष्ठेवर चालणारा मी ठेवणार आहे. ओबीसी बांधवांना भयभीत करवायचे केविलवाणे राजकारण विरोधक करत आहेत. अरे, फुकट मते घेता आजवर काय केले ओबीसीसाठी तुम्ही? माझ्या बांधवांना निवडणुकीच्या अगोदर ओबीसी, निवडणुकीच्या नंतर सपशेल विसरतात. ओबीसीचा विचार कुठेही पडत नाही. साहेब, आम्ही कोणी विचारतो तुम्ही उमेदवारी दिली म्हणून बजरंग, नाही तर मला कोण विचारतो? साहेब, मला तुमच्या पुण्याईची लढाई ढाल करायची आहे, मात्र आठवण करून द्यायची आहे. मागे फडणवीस साहेब म्हटले आमचा आणि ओबीसीचा डीएनए एक आहे. अहो फडणवीस साहेब, व्हीपी सिंगाच्या सरकारने मंडल आयोग नेमला. त्यातल्या शिफारशी स्वीकारलेले पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? तर आपला जानतारा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. ओबीसी हा उपकार विसरत नाही. या जिल्ह्यामध्ये ओबीसीचं राजकारण करतायत. साहेब, तुम्ही कधीच जात शिकवली नाही. नेहमी फुले शाहू आंबेडकर हाच विचार घेऊन पुढे गेलात, म्हणून हा महाराष्ट्र टिकलाय. साहेब, माझा मित्र भाषणात म्हटले हा जिल्हा मागासलाय, आता आपण पहिल्या 10 जिल्ह्यामध्ये आणायचा आहे. अरे मित्रा, आम्ही बहीण भाऊ 10 वर्षे पालकमंत्री, एक ताई 10 वर्षे खासदार, मग जिल्हा मागास हे कुणाचे पाप? असो, मी फेडतो तुमचं पाप. इथे रस्ते नाहीत, सिंचन नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शिक्षण नाही. महागाईचे गडे आमच्या खासदार ताई निधी खर्च करू शकत नाही. संसदेत त्या फक्त हसतात, हसण्यात वेळ घालतात. मला टीका करायची नाही, मला हे सांगायचे आहे की मी काय करणार आहे. म्हणून तुम्ही मते द्या. मला शेतकऱ्यांचे, त्यांच्या लेकरांचे भले करणारी काम करायचे आहे. मला सांगायचे आहे की मी काय करणार आहे, म्हणून तुम्ही मते द्या. मला शेतकऱ्यांचे व त्यांच्या लेकरांचे भले करणारी पालखी व्हायची आहे. गोदाकाठच्या गावात आम्हाला पाणी हवे, उर्दू महाविद्यालयाला आम्हाला हवे. एवढेच नव्हे तर साहेब, प्रामाणिक या सर्व गोष्टी, ग्रामीण भागात शाळा मजबूत नाहीत, यामुळे खाजगी शिक्षण घ्यावे लागत आहे. गरिबांचे शिक्षण महाग, घरे महाग. साहेब, ज्या जिल्ह्यात एक अजब दरोड पडला, या जिल्ह्यामध्ये 1.5 लाख ठेवीदारांच्या 3000 कोटी इथल्या मल्टीस्टेटने बुडवून थेट भाजपमध्ये प्रवेश. आमच्या 1.5 लाख ठेवीदारांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे पाप भाजपने केलेलं आहे. आपल्या पदरी त्या माणसाला घेऊन भारतीय जनता पार्टीने पाप केले. माझे पहिले पत्र खासदार झाल्याच्या नंतर रिझर्व्ह बँकेला देणार. मीही सांगतो आहे साहेब, माझी आपणास विनंती असेल, कृपा करा, गोरगरिबांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण मल्टीस्टेट बँकेच्या त्या संचालकावर कारवाई करली पाहिजे आणि याच्यासाठी आपण संसदेत काम करू. साहेब, आपण कधी मराठा ओबीसी वाद लावून मते घेतली जात नाही. माझे जाहीर माने ओबीसी मराठा भाऊ आहेत. भाजपाच्या काव्याला ओबीसी बांधव आता चांगले ओळखून आहेत. त्यामुळे जातीचे समीकरण जुळून, पैशाचे आमिष दाखवून, एवढेच नव्हे ते पदाचे आमिष दाखवून मत घ्यायचे पाप भारतीय जनता पार्टी करते. कारण परवाच एक क्लिप व्हायरल झाली होती आणि त्याच्यात त्यांनी म्हणलं होतं एका उमेदवाराला की मी तुम्हाला महामंडळ देते, तुम्ही फॉर्म रिड्रॉ करा. हे पाप भारतीय जनता पार्टीचे लोकच करू शकतात, दुसरं कुठं नाही. साहेब, जिल्ह्याचा विकास ही माझी भूमिका आहे. दिल्लीला जाऊन मी संसदेत
हसत बसणार नाही, संसदेत लढणार. एवढाच नव्हे तर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवण्यासाठी झटणार म्हणजे झटणार. आणि याच्यासाठी मला संसदेत मी हसणार नाही, लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत हसणार नाही, लढणार मराठा आरक्षणासाठी, लढणार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत हसणार नाही, ओबीसी बांधवाच्या न्यायासाठी संसदेत लढणार मी हसणार नाही. समोरचे विरोधक स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी लढत आहेत, मी लढतोय सामान्य लोकांसाठी. मी शब्द देतो साहेबांच्या समोर आणि छत्रपतींच्या नाव घेऊन तुमच्या मताचा अवमान होऊ देणार नाही. माझा अंतिम ध्यास साहेबांचे नाव असेल. तुमचा सालगडी म्हणून काम करण्याची भूमिका मी आज घेतलेली आहे. विकासाची संजीवनी वाहताना हा बजरंग बीड जिल्ह्याचा रामराज्य आणेल, जे आज गुंडा राज्य या बीड जिल्ह्यात त्या बहीण भावानी चालवलेला आहे. आज मी ठरवले आहे की कुणाला टीका करून मोठे करायची नाही, न्याय विकासाचे बोलायचे. एवढे आहे की स्वतःचे मरणे त्रस्त असलेल्या लोकांवर बोलून वेळ कशाला घालू. या सर्व गोष्टीच्या विषयात आदरणीय साहेब, तुम्ही जे जे काही कराल ते या जिल्ह्यासाठी तुम्ही केलंय. पण लोक विनाकारण काहीतरी बोलून काहीतरी म्हणून काहीतरी करतात. आणि या सर्व गोष्टीच्या बाजूतून जर बोलायचं झालं साहेब, तर बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, शेतमजुरांचा जिल्हा आहे, ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याची ओळख पुसायसाठी आम्हाला काम करायचंय. या बीड जिल्ह्याची ओळख ही आमच्या सर्व भूमी शेतकऱ्यांची, शेतमजुरांची भूमी असणाऱ्या जिल्ह्याची ओळख आम्हाला खऱ्या अर्थानं सुसंस्कृत जिल्हा म्हणून करायची, प्रगतशील जिल्हा म्हणून करायची. त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत. आणि याच्यासाठी आदरणीय साहेबांनी मला या भूमिकेत निवडणुकीसाठी तिकीट दिलंय. त्या मायबाप जनतेला मला एक सांगायचं आहे की आजच मला वाटलंच होतं निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आदरणीय महाराष्ट्राच्या नेत्यांना इथं आणतील. आदरणीय महाराष्ट्राचे नेते कडा या गावी आले. मला बोलायचं नाही म्हटलं, खूप ठरवलं होतं, पण काय करू. त्याच्यानंतर ते आले आणि बोलताना आदरणीय दादासाहेब आपण म्हणलात, अरे धनू तूच सांगत होता पीडीसीचं लोन दे, पीडीसीचं लोन दे. दादा तुमची ओळख अशी होती महाराष्ट्रात की तुम्ही खरं बोलणारे आणि खरं काम करणारे. पण तुम्ही आज सिद्ध करून दिलं. जे जर त्यांनी मला शिफारस केली पीडीसीचं लोन द्या म्हणून दादा, तर मग त्यांनाच तुम्ही का लोन दिलं नाही हा प्रश्न जनतेला द्यावा लागेल. याचा उत्तर आहे. तुम्ही जर सर्व गोष्टी सांगताय तर त्यांच्या कारखान्याला लोन देताना तुमच्या पीडीसीच्या बँकेने लोन का दिलं नाही दादा. तुम्ही म्हणलात ज्यांची मुलगी निवडून आणता आली नाही, खरंय, पण तिला पराजित करायचं पाप सुद्धा आहे तुमच्या पालकमंत्र्यांना केलेला आहे. जिम्मेदारीने सांगतो. आणि याच्यामुळेच हा निर्णय आदरणीय साहेबाच्या माध्यमातून, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मी ही निवडणूक लढत आहे. आणि दादा आमचं जाऊ देवा, आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहेत, आम्ही खूप छोटे आहात. तुम्ही महाराष्ट्राचे नेते आदरणीय साहेबांनी करून ठेवलं. त्या साहेबाला तुम्ही सोडलं आणि तुम्ही म्हणतात आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही साहेबाबरोबरच होतो आणि साहेबाबरोबरच राहणार आहे. आज जाहीर साहेब पण सांगतील, कदाचित जयंत पाटील साहेबांनी त्या दिवशी सांगितलं, तुम्हालाच राजकारण करता येतं, आम्हाला करता येत नाही असं नाही. आम्ही सुद्धा एका भूमिकेत साहेबांनी, मी आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवून 6 महिने शांत बसायचं काम केलं. आणि साहेबांनी सांगितलं शेवटी तुला लोकसभा लढायची, सांगितलं मी रणांगणात उतरलो. आणि तुम्ही म्हणता मला मुलगी निवडून आणता येत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला दादा, याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या. तुम्हालाही तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही. आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे, त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता आले नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये. अरे तुम्ही कशाला आमचं माप काढता. तुमचं माप बीड जिल्ह्यातली जनता काढल्याशिवाय सोडणार नाही. या बीड जिल्ह्यातली जनता मायबाप जनता आहे. या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली. साहेब जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ देत, मी ज्या दिवशी उमेदवारी तुम्ही जाहीर केली त्याच्या दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यात येत असताना
बीड जिल्ह्याच्या अंबोरा गावातून माझी सुरुवात झाली. त्या अंबोरा गावात ज्या लोकांनी माझं वाजत गाजत स्वागत केलं आणि आज शेवट ते आष्टी मतदारसंघातलं अंबोरा गाव आहे आणि आज शेवट माझी 3 वाजता परळी विधानसभा मतदारसंघातल्या अकोला गावात म्हणजे अकोला आणि अंबोरा दोन्ही गाव बघा समीकरण कसं. अकोला जावा शेवट करून मी या शेवटच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलोय. साहेब मी एकच सांगणार आहे, या बीड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न संसदेत मांडल. धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल ओबीसी साठी ठाम झटेल. एवढाच नाही आदरणीय जरांगे पाटलांना जी भूमिका घेतली त्या भूमिकेला मी राष्ट्रीय तुमच्या सोबत लढेल असा सर्वांना शब्द देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये माझं चिन्ह आहे तुतारीधारी माणूस, तुतारी वाजवणारा माणूस. या चिन्हासमोरचं बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि बीड जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्या अशी सर्वांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी. आदरणीय साहेबांच्या भाषणाच्या अगोदर या ठिकाणी नवनाथ दगडू नाईकवाडे हे असंघटित मजदूर पंचायतचे जिल्हा सरचिटणीस आहेत. त्यांनी शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांना आपल्या मजुरीतून 5,000 रुपयाचा चेक हे शेतकरी पुत्राला निवडणुकीसाठी देत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तो चेक द्यावा. त्यानंतर आष्टीचे भाजपाचे माजी नगरपंचायतचे सभापती शिरूभाई शेख आणि माजी सरपंच आष्टीचे सय्यद शफीभाई यांचा प्रवेश होत आहे. मी अनिल देशमुख साहेब आणि राजेश टोपे साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रवेश घ्यावा. त्याचबरोबर दीपक शिवाजीराव चौगुले वडार जनजागृती परिषदेचे अध्यक्ष या देखील या ठिकाणी राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहे. छावा शहराचे अध्यक्ष सचिन हरगणे हे देखील प्रवेश करत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं. टोपे साहेबांनी देशमुख साहेबांनी आरक्षण संघर्ष समिती बीड जिल्हा संघटनेच्या वतीनं बजरंग बाप्पा सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी भाषणासाठी होते. अजिंक्य चांदणे, मिलिंद आव्हाड, पॅन्थरचे सोनवणे, विष्णुपंत घोलप कॉम्रेड, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष. पण वेळेअभावी या सर्वांची माफी मागतो आणि आदरणीय पद्मविभूषण महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात आदरणीय पवार साहेबांचं स्वागत करायचं आहे. देश का नेता कैसा हो, हात वर करून आपण पवार साहेबाला या ठिकाणी स्वागत करायचं आणि बजरंग बाप्पाला निवडून द्यायचा विश्वास द्यायचा. पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्राध्यापक राजेशजी सरकटे यांचं आदरणीय साहेबावरचं संघर्ष गीत 1 मिनिटामध्ये सादर होईल. प्राध्यापक राजेशजी सरकटे. हॅलो 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 हॅलो. या देशाचे नेते तुम्हा सर्वांचं दैवत महाराष्ट्राची अस्मिता आदरणीय साहेबांचं आगमन साहेबांसाठी आपल्या दैवतासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार, शरद पवार. म्हणतो हॅलो. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला
वादळ आहे. आमचे साहेब म्हणजे महावादळ आहेत. साहेबांसमोर प्रत्येक जण नेस्तनाबूत झालाय. हा इतिहास आहे. समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं. समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं. शरद पवार कहते हैं. 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. दिल्लीच्या तख्ताला कर्रा कर्रा झुकवणार. मराठी अस्मितेची धारदार तलवार. कोण दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण? मला आवाज येत नाही. दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण? जरा असं म्हणतं दणाणून जाऊ दे शेवटपर्यंत. दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण? अरे साहेबांना सर्वांची एकदा वज्रमूठ दिसू देत. दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण? दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. माझ्या तमाम बांधवांनो भगिनींनो नजरे पुरत नाही तेवढी गर्दी आहे. या महागाईमुळे, भ्रष्टाचारामुळे, बेरोजगारीमुळे आगडोंब कोसळलाय आणि या आगडोंबात, या अंधारात एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय. त्या प्रकाशाच्या दिवाचं नाव आहे शरद पवार. शरद पवार. अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे. अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे. शेर शिवा पाहिजे. मी सर्वांना विनंती करेन, आपल्या सर्वांचं दैवत, लाडकं दैवत आदरणीय साहेब, आमचा श्वास, आमचा प्राण, आमचा काळीज, आमचा जीव, साहेबांचं बीड नगरीत एकदा ऐतिहासिक स्वागत करायचंय. आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत. अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांसाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. एकदा असं म्हणतं दणाणून झाल्या अशा घोषणा देत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. एकदा सर्वांनी वज्रमूठ दिसू देत. ही तुतारी खणखणत वाजली पाहिजे. दिल्लीच्या तख्तापर्यंत आमचे बजरंग बाप्पा पोहोचले पाहिजेत. पोहोचले पाहिजेत की नाही? मग एकदा जोरदार घोषणा देत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बजरंग बली की. बजरंग बली की. आदरणीय पवार साहेबांचा. आदरणीय पवार साहेबांचा. सगळे मान्यवर ज्यांना विजयी करण्याचा तुम्ही संकल्प केला आहे त्या उमेदवार बजरंग सोनवणे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे नेते, विविध संघटनांचे नेते आणि जिल्ह्याच्या सगळ्या भागातून या ठिकाणी आलेल्या आपण बंधू भगिनींना आज मला एका गोष्टीची आठवण होती की ही जिल्हा संकट असतील, दुष्काळ असेल पण मनानं अतिशय दिलदार लोकांचा हा जिल्हा आहे. एकदा
या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याच्या जनतेनं मी विनंती केली आणि मी विनंती केल्याच्या नंतर या जिल्ह्यात जेवढे आमदार आहेत ते सगळे आमदार निवडून दिले आणि एक जबरदस्त शक्ती माझ्या मागे उभी करण्याचं ऐतिहासिक काम या जिल्ह्याच्या जनतेने केलं. पण सत्ता मिळाली नाही. आमदार दिले, सत्ता दुसऱ्या दिली. मी अस्वस्थ होतो तर ज्या जनतेने सगळे आमदार दिले तिची सत्ता राज्याची ही जर अभ्यास नसेल तर त्या जनतेचं त्या जिल्ह्याचं दुःखला दूर कसं करायचं. 5 वर्ष निघून गेली. केंद्र सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि ती मिळाल्याच्या नंतर याच बीडमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला माझी हजेरी होती. व्यासपीठावर बसल्याच्या नंतर मला जुन्या पिढीच्या लोकांची आठवण झाली. या जिल्ह्याने एकदा क्रांतिसिंह नाना पाटील यांना मोठ्या मताने विजयी केलं. नाना पाटील सातारा जिल्ह्याचे आणि उभे राहिले या जिल्ह्यात आणि या जिल्ह्याच्या जनतेने स्वातंत्र्यासाठी एवढा त्याग करणारा हा मोठा नेता आहे, त्याचा सन्मान केला. नाना पाटलांनी या जिल्ह्यात एक घोषणा केली होती. ते जाईच्या सभेत सांगायचं फिक्य कर्ज फिक्य जाईच्या ठिकाणी कर्ज फिक्य हा माझा एक कार्यक्रम. नाना पाटील निवडून आले. सरकार दुसऱ्याचं कर्ज फिक्य नाही. पण माझ्या हातात सत्ता आल्याच्या नंतर ज्या जिल्ह्यांनी सगळे आमदार दिले, ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी कर्ज फिक्याची घोषणा केली त्या संबंधीचा निकाल घ्यायची संधी नेत्याने मला दिली. तिची सभातर्फे दिल्लीला गेलो आणि 8 दिवसाच्या आत 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं. आणि हे काम याचा लाभ देशातल्या सगळ्या राज्यांना झाला. पण त्याची सुरुवात या 20 जिल्ह्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी घाम घालून जे काही पिकवलं आणि त्याची किंमत मिळाली नाही त्यामुळे तो संकटात गेला. त्यामुळं ही माफी सर्व देशातल्या शेतकऱ्यांना मिळाली. ती तुम्हा वीरकरवासियांच्या मार्फत तुमच्या विचारातून आणि तुमच्या धोरणातून ही मिळाली आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो. आज काय दिसतंय? आज देशाचं राज्य नरेंद्र मोदींच्या हातामध्ये. जाहीरच्या ठिकाणी अनेक भाषणं करतात, शेतकऱ्याच्या बद्दल बोलतात. पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो या देशाचं शेतकऱ्यांच्या बद्दल किती प्रेम आहे हे आम्हाला लोकांना आता कळलं. कर्जमाफी नाही, व्याजाचे दर कमी नाही, शेतीमालाची किंमत नाही. काय त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी केलं? सगळ्या हिंदुस्थानची सत्ता हातात आहे. त्या सत्तेचा वापर जो कष्टकरी आहे, जो मेहनत घालतो, जो घाम घालतो आणि कायाची इमारत असतो त्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी त्यांनी आपल्या सत्तेचा अधिकार हा वापरलेला नाही. आपल्याला माहिती आहे की 2-3 वर्षापूर्वी दिल्ली ही देशाची राजधानी, त्या दिल्लीमध्ये
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातले हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले. काय मागत होतं? शेतीमालाच्या किमती वाढवून द्या, खता औषधाच्या किमती कमी करा, शेतकऱ्याच्या पोरांना शिक्षण आणि नोकरीच्यासाठी काही ना काहीतरी करा, ही मागणी त्यांची होती. ती मागणी करण्याच्यासाठी दिल्लीला आले, त्यांना दिल्लीच्या बाहेर थांबवलं. शेकडो पोलीस आणि अनेक अधिकारी हे फासवले. पुढे येऊ नये म्हणून रस्त्यामध्ये काय काय गोष्टी करून अडथळे केले ते त्यांनाच माहिती. पण ते बहादर शेतकरी होते, पंजाबमधले होते, हरियाणाचे होते. त्यांनी ठरवलं की जोपर्यंत केंद्र सरकार आमच्या दिल्लीला जायचा रस्ता मोकळा करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि आपल्याला आश्चर्य होते, 1 वर्षभर 1 वर्ष उन्हाचा विचार केला नाही, थंडीचा विचार केला नाही, पावसाचा विचार केला नाही. ही सगळी त्या भागातली शेतकरी मंडळी रस्त्यावर येऊन बसली. 1 वर्ष त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं. 700 शेतकरी उन्हात साधावे, थंडी वाढावे, मृत्युमुखी पाहिजे. 700 शेतकरी मरण पावले, तरीही दिल्ली सरकारच्या, भाजप सरकारच्या, नरेंद्र मोदींच्या सरकारला या शेतकऱ्यांच्या उद्देशी आस्था त्या ठिकाणी वाटली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे, हे राज्य खटके शेतकरी विरोधी आहेत. आणि जे शेतकरी विरोधी आहेत त्यांच्या हातामध्ये आम्ही सत्ता देणार नाही. संधी मिळेल त्यावेळी त्यांना धडा शिकवायची आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज या निवडणुकीच्या निमित्तानं बजरंग सोनवणे यांची उमेदवारी आपण एवढ्या मोठ्याने विजयी करू की ज्यांनी शेतकऱ्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या सरकारला या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा हिसका काय हा कळेल आणि ते काम आपल्या सगळ्यांना करायचं. मणिपूर देशाचं एक राज्य, त्या मणिपूरमध्ये 2 समाजामध्ये संघर्ष झाला. संघर्ष अनेक दिवस चालला. दुर्दैवाने स्त्रियांच्यावर अत्याचार केले, मुलींच्यावर बलात्कार केले, नको त्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. पार्लमेंटमध्ये याची चर्चा करा ही मागणी झाली. प्रधानमंत्र्यांनी मणिपूरला जावं, तिच्या आया बहिणींची स्थिती बघावी, जे कुणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई करावी ही मागणी केली गेली. पण इतके दिवस हे आंदोलन चालून सुद्धा नरेंद्र मोदींना कधी असं जावंसं वाटलं नाही की आमच्या आया बहिणी त्या ठिकाणी संकटात आहे, त्यांनी त्यांच्याकडे झुंकून बघितलं नाही. दिल्लीमध्ये अत्याचार केले गेले, गुजरातमध्ये अत्याचार केले गेले. लिंकित भावना नावाची एक भगिनी गुजरातमध्ये काही लोकांनी अल्पसंख्याकांच्यावर अत्याचार केले. हे लोक जे अत्याचार करणारे होते ते लिंकत भावनेच्या घरात घुसले, तिच्यावर अत्याचार केले, तिच्या लहान मुलीच्यावर अत्याचार केले. आणि गंमत अशी आहे की ज्या वेळेला या अत्याचार करणाऱ्यांना पकडलं गेलं, केस केली गेली आणि केस केल्याच्या नंतर कोर्टाने त्यांना 11 वर्षाची शिक्षा दिली. आणि ती शिक्षा दिल्याच्या नंतर मोदी भाजप यांच्या सरकारने काही दिवसांनी त्यांना सोडून दिलं. ज्या लोकांनी आया बहिणींचा अत्याचार केले त्यासाठी कोर्टाने त्यांना शिक्षा दिली, हे माहीत असताना सुद्धा त्यांची शिक्षा माफ करण्याचं काम भाजप सरकार
मोदी सरकार यांनी दिल्लीमध्ये केलं. याचा अर्थ हा की इथल्या शेतकऱ्यांच्या वतीची आस्था या आयावजींच्या संबंधीची आस्था. या देशामध्ये दोन महत्वाची राज्ये, एकाचं नाव दिल्ली, देशाची राजधानी आहे, आणि त्या देशाच्या राजधानीवर अरविंद तिचे मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगले काम केलं. त्यांनी काम जे केलं ते शेतकऱ्यांच्यासाठी करायला फारशी संधी नव्हती, पण नागरिकांच्यासाठी आरोग्याच्या सेवा चांगल्या दिल्या, नागरिकांच्यासाठी शिक्षणाच्या सेवा चांगल्या दिल्या. हे सगळं करून चांगलं काम ते करत होते. केंद्र सरकारने, मोदीच्या सरकारने योग्य कामाला मदत केली नाही, पण त्यांनी त्यांची टीका केली. परिणाम काय झाला? देशाचा प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलं. मुख्यमंत्र्याला तुरुंगात. आनंद आहे, हल्ली त्यांची सुटका झाली काही दिवसाच्यासाठी. पण तुम्ही विचार करा, मुख्यमंत्री प्रामाणिकपणानं काम करतो, तरुण पिढीच्या भवितव्याचा विचार करतो, आजारी माणसाला मदत करतो, स्वच्छ कारभार हे ज्याचं वैशिष्ट्य आहे. केवळ मोदींच्या टीका केली म्हणून त्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं. मला आनंद आहे. सुप्रीम कोर्टाच्या पुढं ही केस गेल्याच्या नंतर त्यांची सुटका झाली, पण सत्तेची गुजरी आणि सत्तेचा गैरवापर कसा करतात याबद्दलचे उत्तम उदाहरण आहे. झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य, सवन राज्यामध्ये आदिवासींची संख्या अधिक आहे आणि त्या ठिकाणचा मुख्यमंत्री आदिवासी समाजाचा आहे. आदिवासींचे प्रश्न सोडावेत यासाठी सतत प्रयत्न करणारा हा मुख्यमंत्री आदिवासींच्या कामाकडे मोदी गव्हर्नमेंटचं लक्ष नाही म्हणून त्यांच्या टीकाची भली केली तर त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्याला आधी तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. याचा अर्थ आपण हे बघितलं पाहिजे, सत्ता ही यांच्या डोक्यात इतकी शिरली की कुणी टीका केली ती सुद्धा त्यांना सहन होते. आणि दुसऱ्या बाजूनं मोदी पाहिजे ते बोलत आहे, कुणाबद्दलही बोलत आहे. हा देश एकसंघ ठेवायचा असेल ते हिंदू असोत, मुस्लिम असोत, दलित असोत, शीख असोत, ईसाई असोत, या सगळ्यांना एकत्र ठेवावं लागेल. या सगळ्यांचा अस्पृश्य हा वाजवला पाहिजे. पण दुर्दैवानं हा देशाचा प्रधानमंत्री जाहीरपणानं मुस्लिम समाजाच्या विरुद्ध बोलतो, जो समाज या देशात कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या भल्यासाठी कायम तत्पर आहे, त्या समाजाला वैद्यकीय करण्याचं काम आज या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. आणि त्याचं कारण एकच आहे की त्यांची वाढ, त्यांची विचारधारा एका वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यांच्या मनामध्ये मुस्लिम आणि गरीब लोकांच्या बद्दलचा द्वेष हा कायम आहे. तो द्वेष आज या ठिकाणी बघायला मिळतो. आणि जो मुख्यमंत्री पदावर बसलाय, जो प्रधानमंत्री पदावर बसलेला आहे, त्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यायची भूमिका घ्यावी लागेल. हे मोदींच्याकडून होत नाही आणि त्यामुळं मोदींना मदत होईल अशा प्रकारचं कुठलंही काम तुम्ही आणि मी करायचं नाही. हा निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय घ्यायचा असेल तर बजरंग सोनवणे यांना मोठ्या मताने तुम्ही या ठिकाणी विषय करा आणि एक नवीन इतिहास तयार करायला हातभार लावा. मला आनंद आहे की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मला, शेतकऱ्याच्याबद्दल आस्था असलेला, शेती अर्थव्यवस्थेला कारखानदारीची जोड देणं किती जरूर आहे याची जाण ज्यांना समजली अशा व्यक्तीला
आणि या दुष्काळी भागामध्ये जिल्ह्याच्या भागामध्ये आज कारखानदारी उभी करून शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव देण्याचं काम जो करतो त्या बजरंग सोनवणींना मोठ्या मताने आज आपण या ठिकाणी विजयी केलं पाहिजे. मी जिल्ह्याच्या दृष्टीनं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायची. हा जिल्हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. हा जिल्हा पुरोगामी विचाराला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. हा जिल्हा समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्र ठेवणारा जिल्हा आहे. आणि त्यामुळे आपल्याला समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक ठेवलं पाहिजे. काही लोकांचा प्रयत्न आहे की जातीमध्ये धर्मामध्ये अंतर वाढावं, कटुता वाढावं. पण मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मला या जिल्ह्याच्या सामान्य माणसाचं जे अंतःकरण माहिती आहे ते अंतःकरण बघितल्याच्या नंतर म्हणजे हिंदू असो, मुस्लिम असो, श्रीलंकास असो, आदिवासी असो, आज या सगळ्या समाजाचे लोक एकत्र राहणं, एकत्र येऊन पुढे जाणं आणि जो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे तो विचार घेऊन आज कुणी जरांगे फुलं येत असतील, आणखीन कुणी फुलं येत असतील, त्या ऐक्याच्या विचाराला ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांना आपण लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. त्यांचं धोरण काय हे समजून घेण्याच्यासाठी मी आणि राजेश टोपे एक दिवशी या जिल्ह्यामध्ये आलो. जरांगे फाटरला भेटलो, त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय, आणि त्यांना एकच विनंती केली की तुम्ही या राज्यात जो जो कष्ट करतो, जो जो मेहनत करतो आणि शेतकऱ्यांच्या हिताची जपणी करतो, तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही विचाराचा, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू आणि एक नवीन विचार या विविधच्या मार्फत करून सर्व देशाला त्या रस्त्याला आणू, त्याची तयारी ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि त्यासाठी इथला तरुण वर्ग मजबूतीनं उभा राहील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा बजरंग सोनवणींना मोठ्या मताने विजय करा ही आग्रहाची विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. यानंतर पाचेगावचे बंजारा समाजाचे नेते आप्पासाहेब चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे. तसेच अखिल भारतीय रामराज्य निर्माण सेनेचे